भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस बरसला। सखल भागामध्ये पाणी साचलं। भिवंडीमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। सखल भागामध्ये बाजारपेठ, भाजी मार्केट, तीनबत्ती या भागामध्ये पाणी साचलं होतं। भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे भिवंडीचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी। पाहूयात। भिवंडीत सकाळपासून रिमझिम पाऊस चालू असून भिवंडीतील मुख्य बाजारपेठी, मंडई, तीनबत्ती असून या परिसरात नेहमीच पाण्याचा वर्षाव होतो। नाले सफाई झाले नसल्यामुळे मोठा इथं पुरासारखं वातावरण पाहायला मिळत आहे। सकाळपासून झालेल्या पावसात सर्वीकडे पाणीच पाणी झाले असून ठिकठिकाणी भिवंडीत ह्या पाण्याचा वर्षाव चालू असून आज आपण जाणून घेणार आहोत काही व्यापाऱ्यांशी। भाई क्या बोलेंगे, जो पानी यहाँ पे सच रहा है उसके बारे में क्या बोलेंगे? अभी क्या जब गटर साफ हुआ ही नहीं है। क्या 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 गटर वगैरह साफ पूरा हुआ नहीं है, पानी बहुत भरता है। मतलब गटर जैसे पाणी भरता हाँ, सकाळपासून पाहिला असता आपण इथं रहदारीचा हा तीनबत्ती परिसर असून इथं सकाळपासून पाणी आल्यामुळे सर्वत्र म्हणजे पाणीच पाणी झालं आहे। तसे नागरिकांची बोंब आहे की गटर साफ, नाले सफाई झाले नाहीये। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज। पालघरला पावसाने झोडपलेला आहे। पालघर वाडा तालुक्याचा संपर्क त्यामुळे तुटलाय। दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। पालघरमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे आणि त्यामुळे पालघर आणि वाडा तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे। दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे।